मुंदी मुंदी विनायक गणे मुंदी मुंदी विनायक गणे मुपद मुक्कोडी देवर गणे वंदनम वंदन में कारुमया वंदनम वंदन में कारुमया वंदनम वंदनम कंदोमया. जोरदार टाळ्या सिद्धूसाठी. नमस्कार वडक्कम वेळेदरे कमीचे म्हणून लगेच सुरुवात करूया आपल्या आवडत्या कार्यक्रमाला. जिचं नाव आहे सेंट्रल फूड 4x4 टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक. हर्बल प्लीज 4x4 टोल फ्री कॉमेडी 4x4 टोल फ्री कॉमेडी. लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जवळची अण्ण आणि स्वागत करूयात अश्विनीजी काळसेकरम आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करत आपल्या दोनही टीम्स वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करत आपल्या लुंगी बँडचं. तर आता आपण जातो एका सरकारी कार्यालयामध्ये जिथे चाललाय डॉक्टरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू. बघूयात मग आता डॉक्टर मिळतोय का. डॉक्टर डॉक्टर हा वेडा डॉक्टर 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 हा वेडा डॉक्टर आगे भी डॉक्टर पीछे भी डॉक्टर समजतो स्वतःला हा डॉक्टर. अन इंटरव्ह्यूला आला हा डॉक्टर अन झाला हा मोठा मॅटर. इंटरव्ह्यूला आला हा डॉक्टर अन झाला हा मोठा मॅटर. अरे घरातली कामं करून दमायला होतं, इथे तुझ्या एंट्रीवर पण नाचायचं. काय चाललंय तुझं? आता ऑफिस मध्ये आलं, काम करू दे मला. कुठे आहे माझा पत्त्यांचा कॅट? एकटीला जातात तिची खेळावी लागणार. 1 2 3 4 5 हुकूम बादाम बादाम. हा लागला. अरे हा लंगडा हवाच होता मला. बरोबर हा घ्या. आई शपथ लागलीच नाही. हे बघा झाली रम्मी झाली. अशी कशी राम झाली माझी. कोण आहे तुम्ही? अरे सरकारी असं ऑफिस मध्ये येऊन पत्ते काय खेळताय? सॉरी 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 मला माहित नव्हतं बाई. सॉरी सॉरी हिम्मत कशी आली तुमची? सॉरी सॉरी म्हटलं सॉरी. ठेवा पत्त्यात. हा ठेवले ठेवले. कशी आली खिशात काय? शी, हे माणसं असतं देखील. कोण आहात? डॉ कदम. कोण? मला डॉ लागला होता. डॉक्टर कदम. अच्छा अच्छा डॉक्टर कदम. हा इथे कशाला आलात? इथं काहीच नाही तर कशाला. अहो इथे कशाला आलात? हा ते तुम्ही जाहिरात दिली होती ना सरकारी इस्पितळामध्ये भरती आहे म्हणून नवीन डॉक्टरची. अच्छा अच्छा तुम्ही पहिले आलात. थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू. माझं सिलेक्शन केल्याबद्दल थँक्यू. माझ्या आईनं कष्टानं मला इथपर्यंत शिकवलं. आता डॉक्टर होऊन मला नोकरी सुद्धा लागली. मला आभार मानायचे माझ्या कावळे गुरुजींचे की त्यांनी मला शिकवलं. आता मी डॉक्टर झालो, नोकरीला लागलो. थँक्यू थँक्यू. जाऊ आता ऑपरेशनला जाऊ मी. ऑपरेशनला कसे जाताय? अहो तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पहिले आलात. मग तेच म्हटलं ना पहिला आलो ना. अहो इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही जे गृहस्थ आहात ते पहिले आहात. अजून इंटरव्ह्यू व्हायचंय. असं आहे होय. माझा इंटरेस्टच घालवला तुम्ही. माझा सगळा मूड ऑफच केला. माझा सगळा मूड ऑफच केला. मूड ऑफच केला. मूड ऑफच केला. अगं बाई तुमचा मूड ऑफ झाला. मग तुमचा मूड परत आणण्यासाठी काय करायचं? आपण पिक्चरला जाऊया. तुमचं डोकं ठिकाणावर आहे. तुमचं आडनाव टिळक आहे. हो तुम्हाला कसं कळलं? शेवटीला धाडा होता ना आम्हाला. लोकमान्य टिळक सांगतात ना इंग्रजांना सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. परफेक्ट बॉल. त्याचा काही संबंध आहे का इथे? इंटरव्ह्यूला आलात ना, ओरल द्या. मी हा काय शोधताय? हे घ्या. मी फक्त 10 रुपये बसला काढून ठेवतो. यात जे ओरल ते तुम्ही घ्या. ओरल म्हणजे तोंडी परीक्षा. तुम्ही नक्की MBBS आहात? हा मग हे कशाला घातले. त्याच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. बेसिकचा काही प्रॉब्लेम मला केवढाही चालेल. काय पगार. अहो पगाराबद्दल नाही म्हणत आहे मी. इंटरव्ह्यू द्यायला आलात ना तुम्ही. हा सुरू करूया. हा करा करा सुरू करा. हा झालं का? हा 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 अनुभव सांगा.
पहिल्या भेटीत कसा सांगणार अनुभव? 1-2 भेटी होऊन जाऊ द्या ना बाई. मग तुम्ही मला कळाल, मी तुम्हाला कळल, नंतर घरची बोलणी होती. आपल्या मधले अनुभव नाही विचारत आहे. तुम्ही सरकारी दवाखान्यात डॉक्टरच्या पोस्ट साठी आलात ना, हा, दवाखान्यातला अनुभव सांगा. वाईट आहे, वाईट आहे हा, बाई, वाईट. वाईट आहे. कसं आहे, आमच्या गावाकडे आम्ही कोणी आजारी पडलो ना का दुसऱ्या गावात जावं लागतं. हा. अहो साधी शिंके जरी आली तरी दुसऱ्या गावात जावं लागतं. पण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना, स्वतःवर उपचार करायचे. नाही नाही बाई, तसं नाही. कोंबडी अंड देते, ती ऑमलेट बनवून खाते का? मी स्वार्थी डॉक्टर नाही बाई, मी समाजाच्या सेवेसाठी आलेला डॉक्टर आहे बाई. त्यामुळे मला ते आवडत नाही. मला मोह होतो की माझ्यावर मी ट्रीटमेंट करावी, पण नाही, मी मोह आवडतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जाऊ ऑपरेशनला. हो काय लगेच ऑपरेशनला कुठे जाता? इंटरव्ह्यू तर होऊ दे. हा. हा, मला सांगा, लहान मुलांना जे डोस देतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाई माझं असं म्हणणं आहे हा. की लहान मुलांना डोस देऊच नाही. का? कसं आहे, हे पालक यांना लहान मुलांना डोस देतात, मग ही पोरं मोठी झाली की ती पालकांना डोस देतात. ही जनरेशन गॅप आहे ती वाढते बाई, वाढती. ओ, 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 मी औषधाच्या डोस बद्दल म्हणते, तुम्ही डोस बद्दल म्हणताय. काय चाललंय तुमचं? बरं, पुढचा प्रश्न, ड्रेसिंगचं काय काय येतं? साधी राणी बाई, म्हणजे पॅन्ट शर्ट साधं लागतं बाई. म्हणजे साधी राणी, उच्च विचारसरणी, माझा बाप म्हणायचा. वा वा. अहो तुमच्या नाही हो, मग? पेशंटच्या ड्रेसिंग बद्दल. तो पेशंट ऍडमिट व्हायला आला का फॅशन शोला? बघून गेल ना पेशंट, आपल्याला काय करायचंय बाई? बरं ठीक आहे, टाक्यांबद्दल काय माहिती? हा माहितीये बाई, माहितीये मला. व्हेरी गुड, सांगा. 2 प्रकारचे असतात बाई, हा सांग. सिमेंटच्या टाक्या आणि प्लास्टिकच्या टाक्या. सिमेंटच्या ज्या टाक्या असतात त्या गच्चीवर बसवल्या जातात आणि प्लास्टिकच्या आता घरोघरी वापरतात बाई. कळलं तुमचं सायन्स, कळलं मला. आणि तुम्ही तर माझं नवीन पुस्तक वाचलंच नाही बाई. तुम्ही पुस्तक लिहिलंय? हा, कोणतं? सायन्स इन सायन्स कोळीवाडा. तुम्ही नक्की नक्की डॉक्टर आहात? मग हे कशाला घातलं? ते घातल्याने डॉक्टर होतं का? बरं, मी तुम्हाला काही आजारांची नावं सांगते, हा. त्याची माहिती द्यायची. हा. हा, रेडी? पहिला, टॉन्सिल. मोठा माणूस बाई, मोठा माणूस. म्हणजे लहानपणापासून थोरापर्यंत सगळ्यांना माहिती, अख्ख्या जगाला माहिती टॉन्सिल. काय घ्यायचं तो टॉन्सिल? अहो ते तानसेन, मी टॉन्सिल बद्दल म्हणते. इथे असतात ते, इथे. इथूनच घातात ना ते. पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडायचा बाई. अहो हरण्या. हा, मी हरतच नाही कधी, जिंकतो. आता बघितलं की नाही? बरं, एका बाईला कॅन्सरची गाठ झाली, काय करा? गाठी सोडायच्या, काही टेन्शन घ्यायचं नाही बाई. गाठीला गाठ ठेवायचीच नाही. अॅनाटॉमी. हा, हे बरं. आता कसं आणायचं, घरी बांधून ठेवलाय टॉमी, तुम्ही म्हणा नाना टॉमी, असं कसं सांगायचं ना. याला काहीच माहित नाही आजार. बरं, आता शेवटचं. हा, ते जर सांगितलं तर पास. ओके. हा, 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 हा. एक माणूस शेवटचा श्वास घेतोय, हा तुमच्याकडे आलाय, हा, काय कराल? मी पहिला लांबच्या नातेवाईकांना फोन करीन. मी ताबडतोब निघून. काय होतं, हे जवळच्या माणसांना फोन करतात, बॉडी तिथंच पडून राहते, लांबचे राहतात. त्याचा श्वास चालू आहे, शेवटचा श्वास, शेवटचा श्वास. डॉक्टर, तुम्ही काय कराल? अहो तुम्ही हिंदी पिक्चर बघित नाही का? हा. ते डॉक्टर नाही का म्हणतात, आप सब उपरवाले की हात मी. अहो तुम्ही डॉक्टर आहात हा, ना, हा. तुमच्या हातात आहे ना सगळं, तुम्हाला उपचार करायचा हा, हा. त्याच्यावर. तो शेवटचा श्वास घेतोय, तुम्ही डॉक्टर आहात, काय उपचार कराल सांगा लवकर. तो अगं जिवंत अगं आहे. अगं, तो मेलाय. हे सत्य तुला पचवावं लागेल. मेलाय तो. हाय रे, भानावर आहे, भानावर आहे. हे कुंकू पुसून टाक. तशी नशिबान खट्टा आज मांडली ह्या बाईन कानाखाली माझ्या आता मारली मारली. हॅलो रिसेप्शनिस्ट, कोणाला पाठवताय तुम्ही? अहो तो वेडा आहे माणूस, जरा वेगळा कॅन्डिडेट पाठवा. डॉक्टर पाहिजे आपल्याला. पाठवलाय का? ओके, नेक्स्ट. एक्सक्यूज मी, हा, करूया इंटरव्ह्यूला सुरुवात. तुम्ही परत नको.
भाऊ आणि सुप्रिया, क्या बात आहे. खूप दिवसानंतर मला या रंगमंचावर भाऊ आणि सुप्रिया सापडले. थँक्यू. काय फॅन्टॅस्टिक सूर लागलाय भाऊ, क्या बात आहे. अंडर प्ले चा अत्यंत ब्रिलियंट नमुना. किती किती अंडर प्ले आणि किती पोचवता तुम्ही तो विनोद. क्या बात आहे. जोरदार टाळ्या भाऊसाठी. स्वतःला थांबवू नका, स्वतःला रोखू नका. हा नॉनसेन्स, हा मॅडनेस या मंचाला हवाय तुमच्याकडनं. आय लव्ह बोथ ऑफ यू. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. थँक्यू. हो. अश्विनी मॅम. सुपर्ब अँड थँक्यू. आय लव्ह यू बोथ. आणि मी जास्ती काही बोलणार नाहीये. कॅन आय गिव्ह द मार्क्स फर्स्ट? हो प्लीज. हो सर. 10 पैकी 10. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आणि ती ब्रेकिंग न्यूज मी देण्यापेक्षा देणारा एक न्यूज चॅनल. बघूयात माता ते न्यूज चॅनल कसं आहे. बातमीला थोडी फोडणी देऊन 24 तास लाईव्ह राहून खोट्याच्या खऱ्या न्यूज बनवून आला पहा हा न्यूज रीडर. आला पहा हा न्यूज रीडर. न्यूज रीडर, 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 न्यूज रीडर. ओ माय गॉड. अबे तुला एवढं सगळं जमते तर मग तू इडली डोश्याची गाडी का म्हणून नाही टाकत? नमस्कार 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 मंडळी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या न्यूज चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे लो बीपी मज्जा. आता ह्याच्या नावाची मी एक अलग गंमत आहे. म्हणजे माझ्या आबाले बीपीचा त्रास होता. एकदा तो मला म्हणे लो बीपी, लो बीपी, लो बीपी. मला वाटलं हा बीपी घ्यायला सांगते, म्हणून मी त्याचा बीपी घेतला. जसा बीपी घेतला तसा बुडा खचकला, म्हणजे मेला. मग डॉक्टरनं मला आल्यावर सांगितलं का बेटा, ते जे पट्टी असते ते दंडाले गुंडत असते, गळ्याले नाही. मग मी म्हटलं जाऊ द्या, आता गेलाच आहे तर त्याच्या स्मरणार्थ आम्ही याचं नाव ठेवलं लो बीपी मज्जा. आता पाहूया पहिली न्यूज. तर काय राहते तुम्हाला सांगतो. आता म्हणजे अशा अलग अलग न्यूज आपल्याकडे येत राहतात आणि अलग गणेश भारतपुरे तुम्हीच का? भारत गणेश. हा तेच. हा मीच आहे. सॉरी, SORRI. म्हणजे तुमची बातमी चुकून आम्ही दिली सर. म्हणजे खरंच शपथ लागेल तर तुम्ही पाया पडा माझ्या. नाही मी पाया पडतो तुमच्या. नाही नाही सर, तुम्ही पाया पडू नका प्लीज. मीच तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय सर. कोणा बे तू छपरी मिठ्ठू. लगेच बदललं, बघितलं असं. मग सर मी सागर कारंडे, मी ज्युनियर नाही आहे. एवढा बदलला तू. पण एक लक्षात ठेव, पालीनं किती फुगून मोठा व्हायचा प्रयत्न केला तरी तिचा डायनोसर होत नसते. चल कामाचा बोल पटकन. सर 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 मला तुमच्या सोबत काम करायचं माझं स्वप्न आहे सर हे. तू माझ्या बाबतीत तसे दळभद्री स्वप्न कामून पाहिजे. एक मजाक मजाक ठीक आहे राजू. मजाक स्वप्नील भाऊ मजाक मजाक पर्यंत ठीक आहे. काल माझी बायको संशय घेऊन राहिली होती राजू आमच्यावर. नाही नाही सर सर प्लीज सर, मी पाया पडतो सर, माझा स्वीकार करा सर. तुला टाकून दिलेली बायको आहे माहिती स्वीकार करा. काय येते बे तुले. ये देख साले, ये देख कहां से आया है साला. ये देख साले, ये देख, ये देख. त्याच्यानंतर असं बोला नाही, इतका मारेल मी, लक्षात ठेव. अबे याच्या आधी कधी न्यूज दिली आहे का तू यार? अरे सर रोज घराघरात जाऊन न्यूज द्यायचो मी. पेपर टाकायचो ना. पेपर टाकायचा. तसं नाही अबे, पत्रकारितेतला काही अनुभव आहे का तुले? नाही ना सर, तेच शिकायचं मला. प्लीज सर शिकवा ना चल मला. पटकन कॅमेरा समोर उभा राहा. चाल. हा हा सर. हा. सर हा? तो कॅमेरामन बघा हातात फोन घेऊन उभा आहे. अबे त्याच फोन मध्ये कॅमेरा आहे. कॅमेरा आहे त्यात. हा मग अहो त्याने शूट करता तुम्ही. हा मग माझा प्रोफेशनल कॅमेरा नाहीये तुमच्याकडे. आता काय ऑस्करची फिल्म शूट करून राहिलो प्रोफेशनल कॅमेरा. बजेट नाही पाहिजे एवढ्यात तर कसं निमवतो माझं मला माहिती. त्याच्यानंतर मला 200-200 रुपयासाठी ऍडव्हर्टाईज जमा करावं लागतं. अरे बायकोच्या साड्या विकून पेमेंट केलाय मला लोकांच्या इकडे. चलो बरा पटकन इकडे. हा सर चल. काय करायचं. अबे काय करायचं ते ना, हवामानाचा अंदाज सांग, तापमान सांग फटाफट. हा पण सर आपल्याला कसं कळणार ते अबे तापमान. घे ना हे इकडे. हा इकडे याच्यावर अधिक दे, सांग पटकन. मटक्याचे आकडे आहेत हे सर. अबे हवामानाचा अंदाज मी मटक्यासारखाच राहते ना, लागला तर लागला नाही तर नाही लागला. सांग पटकन. हा, चाल. सर. हा नमस्कार. हा. आजचं तापमान हा. ओपन आणि क्लोज मध्ये. ओपन क्लोज मटक्याची भाषा आहे ना, जर आपल्या भाषेत टर्म करून घेणं. कमाल किमान तापमानाचा. किमान एवढं तरी बोल राजा, कमाल करतो तू. आजचं तापमान हम्म. मुंबई 40 डिग्री सेल्सिअस,
पुणे 40 डिग्री सेल्सिअस, नागपूर 40 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद 40 डिग्री अरे सेल्सिअस. मिठू बाबू ह्या स्पीडनं सांगशील तर एका दिवसाच्या तापमानाला 1 वर्ष लागतील. पुढे उभा राहा, सर्व उभा राहा, कॅमेरासमोर उभा राहा, तिकडे उभा राहा, तिकडे पाय, तिकडे पाय, चल. हा बोल. मुंबई 40 डिग्री सेल्सिअस, पुणे 40 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद 40 डिग्री सेल्सिअस, नागपूर 40 डिग्री सेंटर फ्रूटची नुसतं बरणी दाखवली तर जीभ कशी लपलपली. सर मला हे तापमान वगैरे नाही सांगितलं, न्यूज सांगायचं, न्यूज सांगायची. मग पटकन घे, पान उलट, फ्रंट पेज घे, सांग बातमी, चल पटकन. हो सर, हा कालचा पेपर आहे. अरे कालचा असो आता असो, तुला काय करायचं न्यूज सांग ना पटकन. फ्रंट पेज घे, काढ पटकन, चाल. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. सासूने सुनेला बादलीत बुचकळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. यायला काय पाहिजे कालचा नाचचा पेपर, सगळ्या दिवशी ह्याच बातम्या सारख्याच राहते. चल व्यवस्थित वाच. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. सासूने सुनेला बादलीत बुचकळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती गोष्टी शिकावं. अरे असं स्लो नाही भाऊ, त्याला एक रिधम द्यायला लागते. कुठल्याही बातमीला ना एक असं अलग माहोल तयार करायला. लक्ष दे. हा. गौरी से देखिए इस भोली भाली महिला को, ये ऊपर से भोली भाली दिख रही है मगर अंदर से ये भोली भाली नहीं है. इसने इसके बहू को पानी में डुबो के मारने का प्रयत्न किया है. लेकिन म्हणतात ना, देव तारी त्यालाच मिळते तुतारी. क्या न्यायन इसकी बहू बच गई है और उसके जीवन की डोर इतनी घट्ट हो गई है की वो अभी बचेंगी. तर पाहूया याच सुनेचा इंटरव्ह्यू आपण साक्षात्कार है ना. हा सर चला जाऊया सर. कुठं जाऊया? त्या महिलेकडे. नाही बे, तिकडे जायची गरज नाही आहे. मग ती येणार आहे. अबे ते इकडे येणार नाही, आपण तिकडे जाणार नाही. आपण सगळं इकडेच वातावरण तयार करायचं. ती अबला इकडेच येणार आहे. अबला कुठे? तूच आहे ना माझी अबला. लोक ओळखतील ना मला. अंधश्रद्धा आहे, लोक काय ओळखते बे तुला. चल घे पटकन, बोल का. नमस्कार, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं काही म्हणणं नाही. काही म्हणणं नाही. कसं आहे, काहीतरी म्हणायचं ना. बोल पटकन. जेव्हा तुमच्या सासूने तुम्हाला बुडून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? गारगार वाटलं. गार नाही पागल. मग काहीतरी बोल. मला तुम्ही सांगा बाई, या विरुद्ध तुम्ही कुठलं पाऊल उचलणार आहात? डाव. उजवा पाय मुरगळलाय ना माझा. डावा पाय नालायक. आता या घटनेवर आपण पाहूया प्रतिक्रिया. संपूर्ण भारतभरातून आपल्याकडे प्रतिक्रिया आली आहेत. पहिली प्रतिक्रिया आली आहे मद्रासवरनं. रजनीकांत बोलतायत. मद्रासवरनं रजनीकांत. तू काय रजनीकांत आहे? मी काय बोलणार? रजनीकांत आलेले यांना कुठे नार कुठे डाळ कुठे आज कुठं मांडित नाचून कळ आली आहे. मांडित गावरण तेसती ओकडे किता गाजराची पुंगी वाजली तर वाजली मोडून खाली. ओ माय गॉड, रजनीकांत अत्यंत दुःख झालेलं आहे. पुढची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे. डायरेक्ट इंग्लंड ओपेरा हाऊस प्रतिक्रिया. पटकन कर. धन्यवाद. याच्या पुढची प्रतिक्रिया साऊथ आफ्रिका. मी नाही साऊथ आफ्रिका. सॉरी साऊथ आफ्रिकेचा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तर घेऊया एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. काय झालं साऊथ आफ्रिका इतके हॅलो सर. हा सर, हॅलो. हा हो घेतो ना. चांगलं जबरदस्त न्यूज देतो सर मी. एकदम हे आपल्या ब्रेकिंग न्यूज ना देतो. अरे ब्रेकिंग न्यूज काढ काहीतरी. तुम्ही दुसऱ्या चॅनलचं बघा आणि सांगा काय, पण मला नका. आता काहीतरी नवीन काढ काहीतरी. काय नवीन काढायचं? ऊन, वारा, पाऊस, बर्फ. कुठं बर्फ. काय बर्फ? आम्हाला सुचलं. काय सुचलं? पटकन घे. काय मी करतो बरोबर. काय? नमस्कार, ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. अत्यंत ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे. मुंबईत बर्फ पडतोय. बर्फ. आमचा सागर कारण तिकडे आहे. सागर तुम्हाला दाखवणार आहे. बर्फ आणायचं कुठून? अरे माय तो घे ना, फोम घे ना शेविंगचा. चल उडो मागं उडो.
तुम्ही बघता आहात मुंबईत बर्फ पडतोय आपला काय सागर तिकडे आहे. सागर सागर तुला काय सांगायचं आहे बद्दल? सागर मला सांग तुला काय सांगायचं आहे बद्दल? सागर मला विचारायचं की तुला कसं वाटतंय तिकडे? सागर मला सांग तुला कसं वाटतं या ठिकाणी? सागर सागर तू बोलत का नाही? मध्ये फट द्या ना बोलायला, फट द्या मला. सर एकदम छान वाटतंय. म्हणजे बार मधली मंडळी बाहेर आलेत, आतमध्ये बर्फ मिळत नाही, त्यामुळे तो बर्फाचा आस्वाद घेतात. फुकट बर्फ मिळतोय त्यांना, त्यामुळे आनंद आनंद. आणि सर इथे बर्फ संपलाय. आला आला हाय हाय येणार येणार असं मध्ये मध्ये येत येत राहणार असं सर. काय वरून खालून सगळीकडून येणार, काही प्रॉब्लेम नाही सर. वा 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 शाबास शाबास शाबास. तिकडे बर्फाला सगळ्या लोकांना आनंदी आनंद झालेला आहे. सागर सागर बरोबर आहेत नसरुद्दीन शाह. नसरुद्दीन शाहचं काय म्हणणं आहे? सागर सागर विचार त्यांना. काय नसरुद्दीन शाह विचार विचार. नसरुद्दीन शाह कुठे झाला? तूच आहे नसरुद्दीन शाह. विचार नसरुद्दीन शाह. ये तो आपने सर गलत बात कर दी सर. आपने ये हमें तो पूरा ही भिगो दिया इस बर्फ ने. पहचान बना दी हमारी सर. थैंक यू व्हेरी मच सर. ठीक आहे नसरुद्दीन शाहचा आवाज बसल्यामुळे आपल्याला असा आवाज ऐकतो. ठीक आहे चांगली गोष्ट हरकत नाहीये. पुढची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे ठाण्यावरून आहे. ठाण्यामध्ये उष्माघाताचे 5 बळी आहे. सागर तिकडे आहे. सागर उष्माघात बर्फसाग उष्माघात या साईडला उष्माघाताचे 5 बळी आहे ठाण्यात. उष्माघात. अरे हॉट घात नाही उष्माघात 5 बळी. सावध सावध. पुढची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे कोल्हापूरचा एक माणूस तलवारीनं डोकं छाटून घेतोय. छाट काय नाही छाट. ठीक आहे तलवारीनं डोकं छाटण्याचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे. पण पुढची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे. मल्लिका शेरावत बिकनी घालून भाऊ बरोबर रोमांस करणार आहे. ये भाऊ सागर यू आर सो गुड. तू किती छान आणि किती एनर्जेटिक परफॉर्मन्स दिलेस. तू इतके व्हरायटीज दाखवले त्याच्यामध्ये आणि विदाउट अ ब्रेक. इट वॉज अ कम्प्लीट फ्लॉलेस सिमलेस ब्रेथलेस परफॉर्मन्स. ब्रिलियंट. थँक्यू. तुमची एनर्जी आणि तुमचं पागलपण दिवसेंदिवस ना हिंदीत म्हणतात ना की सर चढके बोल रहा है, तसं तुम्हारा पागलपण सर चढके बोल रहा है. मला भीती इतकीच आहे की तुम्ही मगाशी स्किटमध्ये जे म्हणलात ते तुमच्या दोघांच्या बायकांना खरं नको वाटायला. इतके तुम्ही कम्फर्टेबल व्हायला लागले एकमेकांबरोबर. तर हा कम्फर्ट असाच ठेवा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. 10 स्वप्नील सर 10 पैकी 10. आला वाढदिवस आला वाढदिवस बायकोचा. मजा आता करूया वाट आपली वाढवूया. तर आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. स्वप्नील सर 2च गोष्टी मला कधी पाठ करता नाहीत आल्या. स्क्रिप्ट मधली वाक्य आणि बायकोचा वाढदिवस. वा. म्हणून मी ठरवलं आज गाणं गावं आणि हा वाढदिवस लक्षात ठेवावा. पण आजकाल काय झालं ना, वाढदिवस असो लग्न असो मुंज असो सेलिब्रिटी बोलवायची सवय लागली लोकांना. तशी फॅशन आली असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मी पण ठरवलंय बायकोच्या वाढदिवसाला आज सेलिब्रिटी घरी घेऊन जायचं. पण या टोल नाक्यावरती इतके सगळे दिग्गज येतात. आज का कोणी सेलिब्रिटी नाही आले? कुणीतरी मिळू दे, घरी घेऊनच जातो. सेलिब्रिटी मिळेल का? सेलिब्रिटी नाही मला वेळच नाही खरंच नाही. नाही ना मला नाहीये त्या दिवशी वेळ. तर प्लीज मी नाही येऊ शकत कार्यक्रमात. सॉरी. एक मिनिट. तुम्ही त्याच ना? मी ओळखले तुम्हाला. घनाच्या आई. नाही मी रुच्याची आई. रुच्याची आई? तरी पण मी तुम्हाला बघितलंय असं का वाटतंय कुठेतरी. मी घनाची आई ती टीव्हीवर सिरियल मध्ये. प्रत्यक्षात मी रुच्याची आई इला भाटे. करेक्ट. तुम्ही टीव्हीत काम करता ना? हो. मग आमचं पण काम करा ना. माझा टीव्ही बंद पडलाय 2 दिवस. चित्र उलट दिसतंय. हो मी टीव्हीत काम करते म्हणजे मी ऍक्ट्रेस आहे. मेकॅनिक नाहीये टीव्ही रिपेअर करायला. अच्छा. तर आम्हाला काय माहिती, आम्ही सर्वसामान्य पोपट ना. मला तर लहानपणापासून वाटायचं की टीव्हीचा शोध कलाकारांनीच लावलाय म्हणून. आल्याच आहात आता एक विचारू का पटकन जायचं? विचार. आज ना माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. तुम्ही याल का सेलिब्रिटी म्हणून घरी? नाही मी नाही वाढदिवसाला वगैरे जात. मला वेळ नसतो ना म्हणून. सॉरी. 501 रुपये दिले तरी? कमी आहेत थोडे. खूप आहेत. अरे हे सगळे पैसे जर तुम्ही मलाच दिलेत तर बायकोच्या वाढदिवसाला काय उरणार हो?
झालं, हे सगळे सेलिब्रिटींची हीच बोंब आहे. कमी पैसे म्हणले की जायचं नाही म्हणतात. मी बऱ्याच वेळेला बघितलं हो. परवा दिवशी सागर कारंडेला म्हणलं चल माझ्या इकडे कार्यक्रमाला, म्हणलं नको मला काम आहे. नंतर आमच्या इथल्या गल्लीमध्ये कार्यक्रम करत होतो. असं करतो तुम्ही सेलिब्रिटीला. पण काय होतं ना, आमच्या भावना दुखावतात, माणसांच्या इच्छा अपुऱ्या राहतात ना. तुम्हाला सांगतो, आमचा मामा 21 वर्षाचा 2 हार्ट अटॅक येऊन गेले त्याला. गेला परवा दिवशी. म्हटलं ती शेवटची इच्छा काय होती बाबा, की सई तापेडकरला एकदा बघायचं मला. अहो मग काय हो काय मला सांगायचं ना तुम्ही. मी सांगितलं असतं तर सई आली असती. हो, चांगली मुलगी आहे ती. नाही आली तेच बरं झालं. का? डॉक्टर म्हणाले ती आली असती ना तर त्यांच्या येण्याच्या आनंदानंच 3रा हार्ट अटॅक आला असता. तरी पण बिचारा जायचा तो गेला तो शेवटी. मामी अजून जिवंत आहे आणि तिची इच्छा आहे की मरण्याच्या अगोदर तिला भारत गणेशपुरेंना भेटायचं. भेटा हो तुम्ही, भेटा. पण का भारत गणेशपुरे? अहो केवढी फॅन आहे भारत गणेशपुरेंची. काय हसवतात फू बाय फू मधून दररोज, तुम्हाला माहितीये का? मामा गेला त्या दिवशी सुद्धा एपिसोड चुकवला नाही बाईने त्यांचा. डोळ्यांनी रडत होती, तोंडांनी हसत होती. बोला आता. आमच्या शेजारी आमचे काका आहेत, त्यांची 60 आम्ही साजरी करणार होतो. 60 काकांची 60 साजरी करण्यासाठी म्हणून आम्ही एका सेलिब्रिटीला विचारलं की तुम्ही वाजले की 12 वरती डान्स कराल का? त्याच्यावरती त्यांनी मानधन किती सांगावं? फक्त 5 लाख रुपये. काकांना हार्ट अटॅक आला पुन्हा एकदा. काकांनी आपलं पासबुक काढलं, त्याच्यामध्ये बघितलं आयुष्यभराची रक्कम झाली तरी 60,000 भरेनात. 5 लाख कुठून आणायचे? चूक तुमची आहे. काय? 60 साजरी करण्यासाठी ही असली गाणी कशाला हवीत तुम्हाला? अरे शास्त्रीय संगीताची मैफिल ठेवा, भावगीत ऐका, एखादं व्याख्यान ठेवा. आपण ग्लॅमर नावाची पण काही गोष्ट असते की नाही? हो असते, बरोबर आहे, ग्लॅमर असतं. पण त्याचा कुठे, किती, कसा वापर करायचा याला काही मर्यादा आहे की नाही? तुम्हाला एक गोष्ट सांगते. बोरिवलीची सहजीवन सोसायटी आहे. सेक्रेटरी उबाळे आणि पेंडसे काका, दोघांचं 36चा आकडा. हो, 30 वर्षामध्ये 3 शब्द काही बरे बोलले नसतील एकमेकांबद्दल. मागच्या महिन्यात काय झालं, ते उबाळे बिचारे गेले. 1 नंबरचा खडूस माणूस होता. पण माणूस गेल्यावर कोणी कधी त्याच्याबद्दल वाईट बोलतं का? नाही. सगळेजण चांगलं चांगलं बोलणार, छान छान बोलणार, भरभरून बोलणार. पेंडस्यांना कसं सहन होणार? त्यांनी काय करावं? काय? अंत्यसंस्काराला कोणाला बोलवलं त्यांनी? भटजीला. हो, भटजी तर होतेच, पण सेलिब्रिटी. हो. मग कोणाला बोलवलं? कोण? वैभव मांगले. काय होणार सांगा? इकडे अंत्यसंस्काराची तयारी चालू आहे, सगळे लोक जमलेत. जसे मांगले आले, सगळेजण पांगले. जो तो आपल्या मांगल्यांच्या मांग हे माग म्हणाला होतो. लता मंगेशकरांचा आवाज काढून दाखवा ना प्लीज दाखवा ना. असंच सांगायला लागले. अच्छा. आता कल्पना करा, इकडे सेक्रेटरीची बायको टाहो फोडते आणि तिकडे मांगले लता मंगेशकरांची गाणी गातात. ही काय पद्धत झाली? पण ही ना सगळी तुमचीच चूक आहे माहितीये. टीव्हीवरती हे सगळं लोकांना करून दाखवता, मग लोकांच्या अपेक्षा वाढतात, कार्यक्रमात ते ऑफर करतात तुम्हाला हे करून दाखवा म्हणून. पण मला तर अजून पण कळत नाही. टीव्हीवरती ना बायका कधी बघा 3 वाजता उठल्यात, 4 वाजता उठल्यात, साडीची इस्त्री आहे तशीच आहे, केसांची बोट अजिबात खाल्लेली नाही, लिपस्टिक आहे तशीच आहे. अरे अशी जर बायको आम्हाला मिळायला लागली तर लोक कशाला बघतील दुसऱ्या बायकांकडे? मला सांगा ना. आमच्या बायकोकडे आम्ही सकाळी सकाळी उठून बघावं तर नेहमी एकच प्रश्न पडतो, अरे हीच का तिची मी लग्न केलं होतं? असे भैसटलेले केस असतात. कसं होणार आमचं सांगा? नंतर मला कळायला लागलं या सगळ्या गोष्टी की टीव्हीत जे दाखवतात ते खरं नसतं बाबा, ते सगळं चुकीचं असतं. याचं कारण असं आहे की टीव्हीवर जर सगळं खरं दाखवलं तर तुम्ही बघाल का? अरे का नाही बघणार? तुम्ही दाखवा, आम्ही बघू. अर्थसंकल्पावरची चर्चा खरी असते, बघता तुम्ही? कुठं असतं टीव्हीवर? म्हणजे काय असते की ती पण असते, पण तुम्ही बघतच नाही ना. वा. बरं ते जाऊ दे. मला तुम्ही सांगा, परवा भारतरत्न कोणाला मिळालं? हे माहितीये मला, सचिन तेंडुलकर. हो, सचिन तेंडुलकर. आणि त्यांच्या बरोबर आणि कोणाला मिळालं सांगा? नाव सांगा. माझ्या डोक्यात आहे पण ते नाव जरा लक्षात राहत नाही. लक्षात ठेवा, थोडं अवघड. नाही अवघड वगैरे काही नाही, लक्षात ठेवायची इच्छाच नसते तुमची. डॉक्टर राव हे काय अवघड नाव आहे? कोणते मुथय्या मुरलीधरन एवढं कठीण नाव लक्षात राहतं तुमच्या? डॉक्टर राव हे नाव लक्षात राहत नाही तुमच्या? एवढा मोठा माणूस, एवढा महान संशोधक, कॅन्सर एड्स वरती त्यांनी एवढं संशोधन केलं, हे नाव तुमच्या लक्षात राहत नाही का? तर ते टीव्हीवर रोज दिसत नाहीत म्हणून ना? काय पण तुम्ही. आणि मला एक सांगा, तुम्हाला टीव्हीवर एवढ्या चांगल्या गोष्टी दाखवत असतो आम्ही. आता उंच माझा झोका कशासाठी दाखवली सिरियल?
रमाबाई रानड्यांचे विचार, न्यायमूर्ती रानड्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून. पण तुम्ही चर्चा कसली करणार? रमाबाईंच्या साड्या किती छान आहेत ना याची. मग काय करायचं? नाही, ही सिरियल तर खूप छानच होती, पण माझा मुद्दा वेगळा आहे. मग अशा सिरियल तुम्ही आणखीन का नाही बनवत? कारण किती मोठमोठी माणसं आहे महाराष्ट्रात आहेत ना, खूप मोठी माणसं आहेत महाराष्ट्रात. काय ना, आपल्याकडच्या महापुरुषांबद्दल लोक एवढे सेन्सिटिव्ह आहेत, स्वतःच्या बायकोबद्दल पण तेवढे नाहीये. हा, त्यामुळे त्या मोठ्या लोकांबद्दल जरा कोणी इकडे तिकडे काही बोललं ना की लगेच मोर्चे काढायला, तोडफोड करायला हजर मंडळी. मग आता त्यापेक्षा सासू सुनेच्या कथा बऱ्या ना, वर्षानुवर्ष चालत राहतात, कुणाचं काही ऑब्जेक्शन नाही. म्हणतात ना, जशी प्रजा तसा राजा. तुम्ही असं बोलू नका, जशी प्रजा तसा राजा. प्रेक्षक म्हणून सुद्धा आमचं काहीतरी कर्तव्य असं. आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहोत. तुम्ही आमच्या भावना दुखवायचं काम नाही. ती कोण आहे भवानी? तिला आण इथे. भावना कोण आहे? तिला आण जरा माझ्या समोर. मला एकदा बघायचीच आहे ती कशाची बनली आहे, कशाची. जरा ठुसफुस झालं की लगेच दुखावते कशी ही. वाह वाह. तुमची मत आहेत तशी लोकांची पण मत आहेत ना, त्यांचा सुद्धा जरा आदर करायला शिका. काय, आणि तुम्हालाच सारखं आमचं परीक्षण करण्याचा अधिकार आहे का? आम्हालाही द्या ना कधीतरी अधिकार तो. मला सांगा, सोसायटीमध्ये गणपतीला तुम्हाला सारख्या नटनट्याच का हव्या तो? एखादा शास्त्रज्ञ, एखादा चित्रकार, एखादा इतिहास संशोधक, तो का नको असतो तुम्हाला? कितीतरी मंडळ अशी आहेत मला माहिती आहे ज्यांच्याकडे नाचणाऱ्या लोकांसाठी लाखो रुपये आहेत, पण वाचणाऱ्या लोकांसाठी एका पुस्तकाला पैसे नाहीये. वा वा वा. आणि मालिकांना नावं ठेवताय तुम्ही. मालिका लोकप्रिय कोणामुळे होतात? तुम्ही बघता म्हणूनच ना. आपण तुम्ही चांगलं दाखवा ना, आम्ही बघत राहू. मग दाखवतो की आम्ही चांगलं पण दाखवतोच. प्रयत्न चालू असतात आमचे. कधी चूक कधी बरोबर, पण प्रयत्न चालूच असतात आमचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला हे पक्क ठाऊक आहे, टीव्हीचा रिमोट हा मायबाप प्रेक्षकांच्या हातामध्ये आहे. आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा कधी आणि कसा वापर करायचा हे या सगळ्यांना पक्क ठाऊक आहे ना. जोरात टाळ्या इला भाटेंसाठी. बघूयात मग ही सेलिब्रिटींची पोपटपंची कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. जगातला कुठलाच मुलगा इतका मोठा नाही की तो आईचं परीक्षण करेल. मुलगा एकच गोष्ट करू शकतो, आईचे आशीर्वाद घेऊ शकतो. त्यामुळे माझ्याकडून नो परीक्षण. तुम्ही खूप सुंदर मुद्दा मांडला दिलात आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मंडळी, हॉटेल्स किती जरी आली ना तरी सुद्धा खानावळीची मजा ही काही औरच असते. तर अशाच एका खानावळीमध्ये आपल्या जेवणाचा डबा घ्यायला गेला एक माणूस. बघूयात मग आता त्याला डबा मिळतोय का. आला गिराईक रे, डब्याची व्यवस्था कराया रे. आला गिराईक रे, डब्याची व्यवस्था कराया रे. थोडी भाजी भरा, जरा पोळी करा. जेवणाचे वांदे आता झाले, खानावळा हा शोधी. जेवणाचे वांदे याच्या घोटाले, खानावळा हा शोधी हो. जब मैं दरवाजे पे पहुंचा तो दो हंसी आंखें मेरी तरफ देख रही थी और मेरा दिल धक धक कह रहा था कि जॉनी बेटे तेरी मंजिल आ गई है. शी 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 शी. बाहेरचं खाऊन आता कंटाळा आलेला आहे. असं तर बाहेरचं खात राहिलो तर लोक मला बाहेर खाली म्हणतील. ते हॉटेलचं खाणं जाऊ दे, आता कुठेतरी घरगुती बघावं. विजय पटवर्धन यांची रवाना वळ. विजया पटवर्धन यांची खानावळ. ओके. आतेया हो, आतेया हो. प्लेट मध्ये माझ्यावर मसाला तळायला टाकते आता. चव तुम्हीचा खाना, चव तुम्हीचा खाना. अगं बाई, फोनच आला. हॅलो. हा आला तू. आला हो आला. काय करू पहिल्यांदा? सुरी पोटात खुपसू आणि 2 तुकडे करू. हो. आणि काय करू? सुरी कुठे?
कल्ल्यात खूप सू नाही कल्ल्यात हा कल्ले 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 हो कल्ल्यात खूप सू काय डोळे नाही नाही डोळे बाहेर काढू बर हो आणि काय करू डोकं स्वच्छ धुवून घेऊ आणि शेपटीचं काय करू कापून टाकू आणि त्याच्यात मसाला भरू बर तळते झालं की सांगते हा तुला. चल बाय. चला या आत जातो बाहेरच्या बाहेरच जात हो, आहे जातो. बर द्या काय देऊ मासे द्या तुमचं काय देऊ माझं नाही हो हो काय काय हो काय इथे बघा ना इथे मासे कुठून देऊ मला काय माहिती तुम्ही मासे कुठे ठेवता ते हेच म्हणतोय मी माझ्याकडनं मासे कुठून येणार नदीतून नदीतून अहो कोळी आहात ना तुम्ही कोणी सांगितलं आ? कोणी सांगितलं अहो मी कोळी नाहीये माझ्याकडे होडी बिडी काही नाहीये बरं झालं बाई बिडी नाहीये ते तंबाखू सेवनाने कर्करोग होतो काय संबंध इथे त्याचा काय माहित डायरेक्टरनी सांगितलं प्रत्येक स्किट मध्ये सोशल मेसेज असलाच पाहिजे 2 मार्क वाढतात हे बघा हे विषयांतर होत आहे हा? मी कोळी वगैरे नाही माझ्याकडे होडी नाही असं म्हणायचं होतं हा, मग मासे पकडायला जाता कशात ना अहो मी मासे पकडत नाही मग काय विकता काय अहो हे बघा ना मी तुम्हाला सारखं सांगणार बर शार्क मासा विकता नाही मी तुम्हाला सारखं सांगणार नाही मी मासे विकत नाही अहो काय नाव आहे तुमचं माझं नाव सुनील कोळी बघा कोळी असून मासे देत नाहीत बघा अहो मी कोळी असो तर मी कोळीच नाहीये हा? अहो म्हणजे मी मासे पकडणारा कोळी नाहीये मग काय भिंतीवर चढणारा कोळी आहे एक मिनिट आमच्या खानदानामध्ये कुणीही मासे पकडले नाहीत किंवा कुणी भिंतीवरनं चढलेलं नाहीये मी कोळी असलो तरी फक्त नावापुरता कोळी आहे अहो असं काय करते आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की मासे घेऊन एक माणूस येतोय तो मी नव्हे अगं बाई पणशीकर बाई तुम्ही काही म्हणाला तरी तो मी नव्हे असं मी म्हणालो का वा तावडे मी तुमच्याकडे जेवणाचा डबा घ्यायला आलोय अहो मग आधी मासे द्या ना मग त्याचं कालवण करीन आणि डबा देईन जातो मी हा? माझं काही चुकलं माखलं असेल. अगं बाई माखलं आणलंय तुम्ही माखलं माखलं मासा माखला मासा आहे हो मग काय चुकलं पिकला मासा नाही ना नाही नशीब पण माखल्याचं पिकलं करतो आम्ही अरे शनू, ये, बबलू. काय झालं मासे पडले का कुठे ओ बाई काय लावलंय तुम्ही वरण भात लावलाय वा माशाचं कालवण तेवढं राहिलंय तुम्ही मासे त्या लगेच करते हो सोडा मला एक please. मिनिट तुम्ही नक्की सांगा तुम्ही मासे आणलेत का सोडे आणलेत सोडे भाताची रेसिपी माझ्याकडे नाहीये बस बाई बस आता एक शब्द बोलायचा नाही मला चक्कर येते हो दिसतच ते मला तुमची तब्येतच तशी आहे तोळा मासा सोळा मासा परत मासा परत माशाचं नाव घेऊ नका माझ्या पोटात गोळा येतो आदमासे केवढा असेल आज मासे म्हणजे कुठला मासा नाही गोळा केवढा असेल पोटातला का हातापायालाच गोळे आलेत तुमच्या मुर्दुशे मुडदुशे आणलेत अगं बाई ए अश्विनी तुला मुडदुशांची रेसिपी माहिती का मला माहित नाही ग मुर्दुशे हा मासा आहे हो याला मराठी डिक्शनरी बहुतेक कोळ्यानेच बनवली असणार प्रत्येक शब्दात मासे काय करू आता मला एवढंच सांगायचंय ऐकून घ्या थोडे मासे थोडे मासे नाही खूप मासे हवेत आम्हाला असं नाही ऐकून घ्या थोडे माझे काय? तुम्ही ज्याची वाट बघताय ना तो मी नाही मी दुसरा आहे हो तुम्ही म्हणतो ते मासे काय तो मासे पकडणारा नाहीये मग? तुम्ही तिसऱ्या विषयी बोलताय अगं बाई आहा तिसऱ्या आणल्यात तुम्ही आमच्या यांना तिसऱ्याचं कालवण खूप आवडतं बरं का द्या पटकन द्या गप्पी हा? गप्पी 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 मासे पाळा आणि हिवताप टाळा याच्यापेक्षा दुसरं कामच नाही त्या मेला गप्पी माशांना शटाप हा मासा नाही नाही मग शटाप. मी आणि ढोमे एकत्र राहतो अगं बाई माशांची मैत्री केली आहे तुम्ही ढोमे हा मासा आहे असं काय करते कसे राहता कसे तो बाहेर येऊन तुमच्या बरोबर राहतो का तुम्ही फिश टँक मध्ये माशासारखं राहता त्याच्यातच पाण्यात अहो तो घरात कपडे घालून राहतो म्हणून काय झालं आगळा वेगळा मासा बघायलाच पाहिजे मला अहो त्याला मिशी आहे मग माशांना मिशी असते त्याला शेपटी नाहीये मग त्या माशाला शेपटी नाहीच आहे तो क्षितिज जोगचा नवरा आहे अगं बाई हे वेगळंच काहीतरी दिसतंय मी आणि ढोमे बरोबर राहतो आम्हाला भूक लागली म्हणून ते भीक मागायला आलोय म्हणून इथे डबा मागायला आलो जेवणाचा विषय असं काय ते मग आधी नाही सांगायचं का मग आधीपासून काय बोंबिलतोय बोंबिलतोय वा तावडे
मग आधीपासून काय बोंबलतोय मी? बोंबलताय कुठे? माशाच्या नावाने ओरडताय फक्त तुम्ही. मला नको तुमचा डबा. नाही असं काय, आलाच आहात तर जा ना एक डबा घेऊन. काय? नाही डबा घेऊन जा म्हटलं. काय काय असं काय करताय? नाही 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 नाही. नाही नाही, मी शुद्ध शाकाहारी आहे. आमची खानावळ सुद्धा शुद्ध शाकाहारीच आहे. शुद्ध हा शाकाहारी हॉटेलमध्ये मासे बनवणं हे पाप आहे. हो, पण या पापात सगळेच वाटेकरी होतात. मला जमणार नाही. नकाच खाऊ मासे. उगाच पापात कोणीच वाटेकरी नाही म्हणून तुमचा वाल्या कोळी व्हायचा. इथे येऊन घोळच झालाय. कुठे घोळ झालाय? तुम्ही द्या तेव्हा घोळ करीन मी. काय? असं काय बाई हा माणूस. घोळ मासा कोळी दादा. कोळी दादा, मी कोळी दादा. काय झालं? वाम आला, वा मला मग द्या ना पटकन. गिराईक नाव आणि बोंबलते माझा. तुमच्यामुळे होते सगळं. माझ्यावर खापरी फोडू नका. खापरी फोडत नाही. खापरी मासा असा कापतात मग मसाला भरतात त्याच्यात. हो खापरी? हो. नाही नाही. काय झालं? मी तुमच्याशी बोलून बोलून थकलोय. हो. तुमच्या नवऱ्याशी बोलायचं मला. कुठे आहे तू? तो मासा झालाय. त्यालाही मासा केला तुम्ही? हो, एका केस मध्ये मासा झाला तो. म्हणजे माफीचा साक्षीदार मासा. जेव्हा जेव्हा विजय स्त्री वेशात इकडे येतो तेव्हा तेव्हा तो बॉम्ब दिसतो. आणि जेव्हा जेव्हा विजय बॉम्ब दिसतो तेव्हा एक ब्लास्ट व्हायलाच पाहिजे. असं असताना मी आवर्जून सांगू इच्छितो की मी फक्त शब्द जोडण्यासाठी आणि शब्दच्छल करण्यासाठी बॉम्ब आणि ब्लास्ट हे वापरलं. हा ब्लास्ट विजय तुझ्या दिसण्यासाठी नसून तुमच्या दोघांच्या उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी आहे. विजय, तू खूप गोड दिसतोस या गेटअपमध्ये. आम्ही ह्याच्या आधी तुला वेगवेगळ्या अवतारांमध्ये पाहिलं आहे स्त्री वेशात, पण तू प्रत्येक वेळेला येतोस आणि आम्हाला परत म्हणजे मी नेहमी असं गमतीत म्हणतो की अगर खंडर ऐसा है तो इमारत क्या रही होगी. आणि तावडे काय काय टायमिंग, काय एनर्जी. तावडे ॲट युअर एज हा मॅडनेस असणं आणि हा मॅडनेस ट्राय करायची इच्छा असणं हे फार कमालीचं आहे कुठल्याही कलाकारासाठी. अँड आय सल्यूट यू फॉर दॅट सुनील. क्या बात आहे. इट इज अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन अँड दिस वॉज अ स्टनिंग ऍक्ट. थँक्यू थँक्यू. अश्विनी मॅम. परफेक्ट टायमिंग, प्रचंड रिहर्सल आणि ग्रेट रायटिंग ह्याचा पूर्ण जो एक कॉम्बिनेशन तुम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर सुंदर एक गेटअप. तुम्ही एव्हर ग्रीन दिसता. हा तावडे साहेब. तावडेला आत्ता पालवी फुटली असं वाटतं. एवरग्रीन देव साहब आप जो लग रहे हैं तो खूप छान. तुमचा विजयला तुमची साथ आणि विजय तुमची अदा आणि तुमच्या दोघांची ग्रेट केमिस्ट्री. वंडरफुल ब्लास्ट दिस वॉज. म्हणजे ब्लास्टिंग परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. बघूयात मग आता मार्क्स किती मिळतात. अश्विनी मॅम आणि 10 पैकी 10. स्वप्नील सर 10 पैकी 10 आणि ब्लास्ट. मला सुद्धा क्युरिओसिटी आहे. सगळ्या जोड्यांना पैकीच्या पैकी गुण आहेत. बघायचंय कोण आहे परफॉर्मर ऑफ द डे जोडी. मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. आजचे परफॉर्मर ऑफ द डे आहेत आपले रसिक प्रेक्षक. याचं कारण असं की अशी संध्याकाळ, असा एपिसोड फार कमी वेळा घडतो जेव्हा इतके सुंदर परफॉर्मन्सेस बॅक टू बॅक. म्हणजे मला वाटलं की एखादा इव्हेंट सुरू आहे. वा. की एखादा इव्हेंट आहे ज्याच्यात एक स्किट, मग त्याच्यापेक्षा बेटर पुढचं स्किट, त्याच्यापेक्षा बेटर पुढचं स्किट. त्यामुळे खरं तर आजचे परफॉर्मर ऑफ द डे आपले रसिक प्रेक्षक व्हायला पाहिजेत जे आहेत. पण मग आम्ही असा विचार केला की परफॉर्मर ऑफ द डे, परफॉर्मर ऑफ द वीक, ज्याच्या चरणी आपण सगळं अर्पण करतो ते तेच तर आहेत, तर त्यांचा हा सन्मान आहेच. म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही असं ठरवलंय की परफॉर्मर ऑफ द डे आहेत आजचे 3ही परफॉर्मिंग जोड्या. मी 3ही जोड्यांना विनंती करतो की ते स्टेजवर या आणि परफॉर्मर ऑफ द डे चा किताब आमच्याकडनं घ्या. अय्यो मंडळी, कॉमेडीचा हात इडली डोसा घेऊन आम्ही भेटणार आहोत. उद्याची भाग येते. यायला विसरू नका, खायला विसरू नका. सेंटर पुढे टोल फ्री कॉमेडी पाऊल फेम मी जातो मी.